चला आज आज आम्ही चाललोय शिवनेरी गड बघायला. सगळ्यांनी हाय करा. आमचं म्हणणे थांबा जरा, सेफ्टी फर्स्ट. थांबा. सगळे चालले शिवनेरी किल्ल्यावर. तुम्ही कुठे चालले? आम्ही शिवनेरी आणि माझ्या आम्ही शिवनेरी किल्ल्यावर चाललोय. आता केलं तू काय म्हणताय? आम्ही रायगडला चाललोय. रायगड झाले. ठीक आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार आणि हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांना जन्म देणारा किल्ला शिवनेरी किल्ला. इथे जन्म झाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथे वरती येताना आधी नाव रजिस्टर करावं लागतं. आपल्यासोबत किती पाण्याच्या बॉटल आपण घेऊन जातोय ते पण इकडे लिहावं लागतं. इथे किल्ल्याचे फोटोज आणि नकाशा इकडे दिलेला आहे. स्टार्टिंगला आपण हे सगळं वाचून गेलं तर पुढे जाताना आपल्याला सोपं पडतं. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर. हा फक्त किल्ला नाही आहे, हा इतिहास आहे, प्रेरणा आहे आणि मराठी माणसाचा अभिमान आहे. चला तर आज आपण फिरूया आणि पाहूया शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात आहे. पुण्यापासून साधारण 95 किलोमीटर अंतरावर. किल्ल्यावर जाण्यासाठी छान रस्ता आहे आणि ट्रेकही खूप अवघड नाही आहे. फॅमिलीसोबत सुद्धा येऊ शकता, जसं आम्ही आलो आहे. पण जसं जसं वर चढत जातो तसं वातावरणातला इतिहास जाणवायला लागतो. शिवनेरी किल्ल्याची सुरक्षा खूप मजबूत होती. इथे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजा शत्रूला गोंधळण्यासाठी बनवलेला आहे. त्या काळातली इंजिनिअरिंग पाहिली तर खरंच थक्क व्हायला होतं. जसं जसं आपण एकेका द्वाराकडे जातो तसं प्रत्येक द्वाराच्या बाहेर त्याचा एक माहितीपट दिलेला आहे. त्याच्यात पूर्ण त्या दाराची माहिती लिहिलेली आहे. प्लस QR कोड पण दिला आहे. तो गुगल लेन्सने आपण आपल्या मोबाईलवर ते माहितीसुद्धा ऐकू शकतो. जसं की आपल्यासोबत एखादा गाईड आहे आणि ते इंग्लिश, हिंदी, मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये आहे. आणि वरून जो व्ह्यू दिसतो तो एक नंबर. इकडे स्कॅन करून आपण त्याची माहिती गोळा करू शकतो. मोबाईलवर आपण ऐकू शकतो. आतील भागातून पायऱ्या वरच्या छताकडे आणि किल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर जातात. ह्या पायऱ्यांसोबत एक कमी उंची. जेव्हा कधी पण तुम्ही अशी ट्रेकिंग करता तेव्हा सोबत तुम्ही टोपी, छत्री, पाण्याची बॉटल किंवा थोडंसं खायला नेहमी ठेवत जा. हे खूप बरं पडतं. शिवनेरी फक्त दगडांचा किल्ला नाही, तो स्वराज्याची सुरुवात आहे. इथे प्रत्येक वारा महाराजांचा इतिहास सांगतो आणि प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. इकडे छान मस्त एक गार्डन आहे. इथे वन विभाग आहे. प्लास्टिकचा वापर. आता मस्त पायऱ्या लागल्या इकडे. आपण पायऱ्यावर चढतोय. पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एंड दिसायला लागलेला आहे असं वाटतंय. शिवनेरीवर जे 7 दरवाजे आहेत त्यांची नावं अशा प्रकारे आहेत. एक महादरवाजा, एक परवानी दरवाजा, एक हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलूप दरवाजा. तर आता आम्ही पुढे हत्ती दरवाजावर पोहोचतोय. ऑलमोस्ट पोचलेलो आहे. हत्ती दरवाजा इथे. हत्ती दरवाजावरून नजारा. हा हत्ती दरवाजा. त्याच्या इकडे आम्ही थोडा पॉज घेतलाय.
कामाच्या धारुल्यात पडलेल्या आमचे जावई अथंग प्रयत्न करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या गेट वरती हत्ती दरवाजा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याच्याबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावे आणि टाळी वाजून स्वागत करावे. वा 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 वा, बहुत सुंदर, बहुत सुंदर. तुम्हाला जसं जसं आपण वर चढायला सुरुवात करतो तसं तसं वातावरण पूर्ण बदलायला लागतं. थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि सभोवताली हिरवागार निसर्ग. पावसाळ्यात तर हा परिसर स्वर्गासारखा दिसतो. पण हो, थोडं दम नक्की लागतो हा, म्हणून पाणी सोबत नक्की ठेवा. आमच्यासोबत आम्ही एक लहान शिवाजीचा मावळा घेऊन आलो होतो. पुढे जाऊन तुम्ही त्याची इंटरव्ह्यू बघाच. इथून दिसणारं दृश्य म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे. सभोवताली डोंगर, ढग, हिरवागार परिसर आणि शांतता. शहराच्या गोंधळापासून दूर मनाला शांत करणारी जागा आहे. महाराजांनी लहानपणी हाच निसर्ग पाहिला असेल, ह्याच वाटांवरून फिरले असतील, हा विचार जरी केला तरी किती अभिमान वाटतो. किल्ल्यावर गंगा जमुना नावाच्या 2 प्रसिद्ध पाण्याच्या टाक्या आहेत. इतक्या वर्षानंतरही या टाक्यांमध्ये पाणी टिकून आहे. त्या काळातलं जलव्यवस्थापन किती प्रगत होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. ही पहिली टाकी आहे. किल्ला चढताना सतत पायऱ्या नाही आहेत. थोडंसं चालणं आहे, थोडंसं चढण आहे, थोड्या पायऱ्या आहेत. एखाद दुसऱ्याला दम लागू शकतो, पण तुम्ही थोडं थांबत थांबत गेलात तर ठीक आहे. आमच्यामध्ये पण तसं झालेलं. बघा पुढे. हो ना, चल. आम्ही दिसलं पाहिजे जा मागे. तुझी छत्र छाया ही अशीच राहून दे. थांबा, थांबा, अरे थांबा. चढून दे किल्ला शिवनेरी चढून दे, अन चढून दे, चढून दे किल्ला शिवनेरी चढून दे. वा. आणि हे आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, जिकडे 19 फेब्रुवारी 1630 याच ठिकाणी राजमाता जिजाऊंनी एका महान योद्ध्याला जन्म दिला. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर पण आहे. असं म्हणतात की याच देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. इथलं वातावरण खूप शांत आणि सकारात्मक वाटतं. या ठिकाणावरून शिवनेरी किल्ला कडेलोट पॉइंट याला म्हणतात. या कडेलोटवरून जे कोणी देशद्रोही आणि गुन्हेगार, गद्दार लोकांना या ठिकाणी कडेलोट करायचे, फाशी द्यायचे. परंतु हा पॉईंट असा आहे की या ठिकाणातून जुन्नर हे जे शहर आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने याचा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला भेटत आहे. आणि पुरातन याचा इतिहास आपण तर ऐकलाच आहे की या ठिकाणी खरोखरच बघितलं खाली जर खोल दरी आहे आणि ह्या दरीमधून वाकून पाहण्यासाठी देखील डेंजर वाटतं. तर अशा ठिकाणामधून या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे की किती खोल दरी आहे. इथून कडेलोट केले जात असायचं. जो अपराधी आहे, जो देशद्रोही आहे, जो गद्दार आहे, अशा लोकांना बघा हा हे छोटासा दरवाजा आहे इथून येण्याला आत. आणि इकडे पुढे गेल्यानंतर मग आपल्याला किल्ल्याकडे जायचा रस्ता हा खडकाळ रस्ता लागतो. आणि पुढे गेल्यानंतर मग ते आपल्या मेन जन्मस्थानी जाऊ शकतो. हे बघा आता ही एक फॅमिली आत्ताच किल्ले शिवनेरी येथून जो लाजचा पॉईंट आहे त्या ठिकाणून पाहून येत आहेत. त्यांना आपण विचारूया की त्या ठिकाणी जाऊन त्यांना कसं वाटलं आणि त्यांनी काय पाहिलं आणि तिथे काय त्यांनी अनुभव केला. हां सर, कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान. शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. ते अच्छा. आपल्यासाठी आदर्शच आहे आणि आदर्शच राहील. आणि पण त्या पॉईंटला ज्या ठिकाणी गेलो होतो ते तिथला काय विशेषता आहे? कडेलोट खाली बघूनच आम्हाला घाबरलं. तुम्हाला पण तुमची पण आमची पण ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं ताई? कडेलोट पाहून
आम्हाला कडलोटची गुंगी आली. गुंगी आली वा. आयुष छोटू तुला काय आयुष तुला कसं काय वाटलं? खाली बघितलं तर असं वाटतं हा ज्या लोकांना पाडवलं असेल हा. त्यांचे अवस्था काय झाली सर? मरायच्या आधी त्यांची आत्मा बाहेर आली असेल. अरे वा व्हेरी गुड एकदम जबरदस्त. हा मराच्या अगोदरच त्यांची आत्मा बाहेर आली असेल कारण का तो पॉइंटच असा खतरनाक. शिवनेरी किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला आणि आम्ही निघाल्यावर गणेशखिंड या रोडला आम्हाला खूप जोराचा पाऊस लागला आणि अशा प्रकारे आमचा ट्रेक कंप्लीट झाला. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.